If a 30-meter ladder म्हणजे निशाण is placed against a 50-meter wall, म्हणजे एक अशी वॉल आहे म्हणते, इकडे पहा, एक अशी वॉल आहे म्हणते, लक्ष ठेवा, ही अशी वॉल आहे, किती मीटर आहे हे, ही जी वॉल आहे 50 मीटर वॉल, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, भिंत. अ 30-मीटर लॅडर, किती मीटर लॅडर आहे, लॅडरची लेंथ दिली आहे तुम्हाला, लॅडर म्हणजे निशाण, हे निशाण किती मीटरची आहे हे, 30 मीटर. If a 30-meter ladder, लक्ष द्या, if a 30-meter ladder is placed against a 50-meter wall, भिंत, such that it just reaches the top of the wall, हा काय वॉलचा टॉप, the wall, then the angle of elevation म्हणजे कोणता कोण, उन्नत कोण, उन्नत कोण कोणासोबत काढणार, मग या जमीन सोबत, ही खालची काय असेल, जमीन, आणि हा कोणता कोण असेल, हा वाला थीटा, हा असेल तुमचा इलिव्हेशन, म्हणजेच कोणता कोण, ठीक आहे. ऑफ द वॉल का म्हणते, देन द इलिव्हेशन ऑफ द वॉल, नाही, इलिव्हेशन ऑफ द वॉल इज इक्वल टू, तर ते लॅडरचं इलिव्हेशन किती असेल म्हणते, त्या लॅडरचं इलिव्हेशन किती, म्हणजे कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, इथं थीटाची किंमत फाइंड करायची आहे. लक्ष ठेवा, इकडे पहा, तुम्हाला हे थीटाच्या कोणती बाजू देऊन आहे, हे बापू, थीटाच्या कोणती बाजू देऊन आहे, समोरची, आणि हे काय देऊन आहे तुम्हाला, कर्ण. तर थीटाचा असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये समोरची भागेला कर्ण येते किंवा कर्ण भागेला समोरची येते, कोणता फॉर्म्युला आहे सांगा बरं, साइन थीटा म्हणजे समोरील बाजू भागेला कर्ण, हा, म्हणजे साइन थीटा बरोबर समोरील बाजू किती आहे, 15, भागेला कर्ण किती आहे, 30, 15 एक 15, 15 दुने 30, म्हणजे साइन थीटा बरोबर किती आलं असतं, इकडे बघा, साइन पण तुम्हाला माहित आहे साइन 30चा कोणत्या अँगलची किंमत 1/2 आहे, साइनच्या कोणत्या अँगलची किंमत 1/2 आहे, तर साइनच्या 30 या अँगलची किंमत किती आहे, 1/2 आहे. इकडे पहा, साइनच्या 30 या अँगलची किंमत किती आहे, 1/2 आहे. तर तुम्हाला माहित आहे इथं काय लिहिता आलं असतं, साइन थीटा बरोबर या 1/2च्या ठिकाणी तुम्ही काय लिहिलं असतं, साइन 30 लिहिलं असतं, तर साइन कॅन्सल, म्हणजे थीटा किती आला असता, 30 अंश. समजलं का, 30 डिग्री, बी, ऑप्शन बी हा आला असता. चला, ओय चालू करू, चाललो मी समोर, नेक्स्ट क्वेश्चन लिहा आता. The angle of depression, the angle of depression of a point situated at angle of depression म्हणजे काय होते, कोणता कोण, कोण, the angle of depression of a point situated at a distance 70 meter from the base of a tower is 60 degree.
the height of the tower is the angle of depression of a point situated at a distance. किती अंतरावर आहे तो पॉइंट? तो पॉइंट जो आहे 70 मीटर. 70 मीटर. लक्ष ठेवा. फ्रॉम द का थोडीशी लिंक तुटते ना, बाकी काही होत नाही, पण कसं आहे थोडस मग थोडस चालत जाते मानसिक तिकडे. आवाज थोडासा बंद. फ्रॉम द बेस म्हणजे काय होते? पाया. फ्रॉम म्हणजे काय होते? च्या नाही, च्या पेऊ पासून नाही, च्या पासून. द बेस ऑफ अ टावर म्हणजे टावर इज 60 डिग्री. द हाईट ऑफ द टावर म्हणजे टावरची काय काढायची आहे? उंची काढायची आहे. ऑप्शन ए. परीक्षेला प्रश्न विचारलाय हा SSC CHSL 2015. ऑप्शन ए 35 वर्गमुळात 3 मीटर. ऑप्शन बी 70 वर्गमुळात 3 मीटर. ऑप्शन सी 70 वर्गमुळात 3 भागेला 3 मीटर. आणि ऑप्शन डी 70 मीटर. अरे बाबू लक्ष ठेवा. अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे तो अवनत कोण आहे, म्हणजे खाली पाहत आहे टावर पहिले काढून घ्या. टावर म्हणजे आता सरळ रेषा काढू चालेल का? सांगा बरं. हो म्हणा. टावर म्हणजे सरळ रेषा काढू अशी सरळ. हो. हा आहे तुमचा टावर. एक पॉइंट आहे, या पॉइंटला दोन थांबा इकडेच काढता येईल थोडस म्हणजे लिहायला जागा होते. हा तुमचा आहे टावर. याच्यापासून एक पॉइंट आहे, एक पॉइंट घेतला समजा त्याला नाव देतो मी ए. हा पॉइंट या पायापासून, ह्या टावरचा काय आहे? पाया. या पायापासून किती मीटर अंतरावर आहे? तर या पायापासून हा जो पॉइंट आहे हा 70 मीटर अंतरावर आहे. 70 मीटर बरोबर ना. आणि इकडे पहा रे, हा टावर म्हणजे अँगल ऑफ डिप्रेशन म्हणजे कुठून पाहा लागेल? वरतून पाहा लागेल का नाही? अँगल ऑफ डिप्रेशन म्हटलं तर कुठून पाहा लागेल तुम्हाला? वरतून पाहा लागेल. तर याला पाहायला पाहिजे नव्हतं डोळा फाडून असा सरळ, तर हा सरळ न पाहता कसा पाहताय? असा खाली पाहताय. म्हणजे इथून अँगल ऑफ डिप्रेशन किती झाला तुमचा? 60 डिग्री बरोबर ना. अँगल ऑफ डिप्रेशन किती झाला? 60 डिग्री. तर याचा इथून अँगल ऑफ इलिव्हेशन किती होणार मग? 60 डिग्री. समजलं का हे? सांगा मला. समजलं का हे? हो. म्हणजे तुम्हाला समजलं की सर अँगल ऑफ डिप्रेशन जर 60 डिग्री आहे, अवनत कोण जर 60 आहे, इलिव्हेशन सुद्धा किती येते? ऑटोमॅटिकली 60 येतो, कारण की तो अल्टरनेट अँगल असते. संगत कोण? संगती चांगल्या पाहिजे. ठीक आहे. तर याची संगत चांगली आहे, हा बदलून टाकते दुसऱ्याने. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय काय माहित आहे बघून घ्या. आता तुम्हाला काय काय माहित आहे? या कोणाच्या कोणती बाजू माहित आहे? या कोणाच्या कोणती बाजू माहित आहे? होय, कोणती बाजू माहित आहे? लगतची. आणि काढायचं काय? हाईट ऑफ द टावर. हाईट ऑफ द टावर काय घेतो? हाईट ऑफ द टावर काय घेतो? h. म्हणजे टावरची उंची काढायची आहे. उंची काढायची आहे म्हणजे कोणती बाजू आहे? समोरील बाजू आहे. समोरील. म्हणजे लगतची आहे, समोरची काढायची आहे. टॅन थीटा माहित आहे, तो कोणता फॉर्म्युला लागेल इथं? होय बोला. टॅन थीटा म्हणजे कोणती? समोरील बाजू भागेला ठीक आहे ना. म्हणजे याला नाव देतो मी ए, याला नाव देतो बी, याला नाव देतो सी. बघा म्हणजे परीक्षेमध्ये आता तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम आले ना तरी तुम्हाला आता इझी सोडवता येते. बिलकुल इझी. ठीक आहे. तर बघा समोरील बाजू कोणती झाली मग? याला नाव दिलेलं आहे मी, तर याचं नाव होणार BC. आणि लगतची बाजू कोणती होणार तुमची? AB. तर टॅन थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू किती डिग्री आहे?
आवाज आवाज एच एबी किती आहे 70 मीटर. बीसी आहे एच एबी किती आहे 70 मीटर. tan 60 म्हणजे किती होते √3 बरोबर. एच भागेला 70 याला भागेला काय नसते म्हणजे काय असते एक असते. तर कोणता गुणाकार तिरपा गुणाकार. यांनी याला गुणा यांनी याला गुणा म्हणजे एच बरोबर एच गुणला 1 म्हणलं तर एचच येणार आणि 70 गुणेला √3 म्हणजे ऑप्शन कोणता आला रे. ऑप्शन कोणता आला. आवाज ब्रेक होतोय सर. ब्रेक होतोय आवाज. ऑप्शन दुसरा. आवाज ब्रेक होतोय सर. ठीक आहे क्लिअर.